म्हातारपणात एकूण एकाला जीव लावी जा. पहा तुम्हाला काय काठी करायचं आणि एकूण एकाला हाणायचं. 4 भिंतीच्यात भांडणं करी जा. लोकांच्या समोर तमाशा करत जाऊ नका. आणि म्हातारपणात एकूण एकाला जास्त जीव लावी जा. बरोबर आहे ना. म्हातारपणामध्ये बाईला म्हातारपणात नवरा असणं म्हणजे तिचं अस्तित्व असतं, दबदबा असतो. पा नवऱ्यावाल्या म्हातारीला काय टाफे कोणत्या सुनाची बोलायची, हा दबदबा असतो तिचा. ती म्हातारी म्हणती मला बोलती येऊ दे तो ह्या सासऱ्याला 1 घाव 2 तुकडेच करून टाकी. ती म्हणती लय वळवळ करता होय, नाही अंगाच्या कपड्यानिशी बाहेर काढून द्यायच्या. हा दबदबा असतो म्हातारीचा, दबदबा असतो म्हाताऱ्यावाल्या म्हातारीचा. म्हणून घरात म्हाताऱ्याला म्हातारं म्हणायचं नाही. असं तोंड सुटतच जशी जशी म्हातारी होती तशी तशी. पपिया सकाळ धरून चहा ढोसून म्हातारं कुठं उधळलं. बरोबर बोलते मी, हे बरोबर बोलते ना. हा ह्या इथं नाही खासकवायच्या, कुठं खासकवायच्या. लई चांगलं वाटलं असं म्हाताऱ्याला आता. अशीच बोलती ना ही, अशीच बोलती ना. हा लई बोलत वाई तुम्ही घरी आमच्या आजी आईला. ती म्हणती म्हातारं दिसलं पारा करत दी पाठवून गिळायला. बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. एकूण एकाला म्हातारं म्हणी जाऊ नका. एकमेकाला म्हातारपणा जीवला. उलट सुना देखत म्हातारीची जास्त किंमत करायची. सुना देखत जास्त किंमत करायची. तुम्ही किंमत ठेवली तर त्या नीटनाटक्या बोलणार आहेत त्यांना. बरोबर आहे ना, त्या नीटनाटक्या बोलणार आहेत. उलट म्हणायचं जेवण करून झाल्यावर म्हणायचं म्हाताऱ्याला म्हातार देव चहा करून देऊ का बिस्किटचा पुडा देऊ का एक. जेवण झाल्यावर तो बी खात नाही ना, आपण बी देत नाही, मरू जाऊ देते तिकडे. हा बाबा तुम्ही तिला नातू सुना देखत लेका देखत नातवंडा देखत नात सुना देखत तिला घालून पाडून बोलायचं अजिबात नाही. तिच्या किमतीवर तुमची किंमत आहे. तुम्ही तिला नीट नाही बोलले. बरोबर आहे ना. घरात उलट संक्रांत होऊन गेल्यावर तिला म्हणायचं म्हातारे एखादी नाटी घ्यायची 1000-1500ची. कधी सक्रात आली आता म्हणा, नाही जमलं तर सक्रात झाली हो म्हणा, पण म्हणा नसले पैशात सक्रात झाले हो म्हणा. सक्रात झाल्यावर एखादी नाटी घ्यायची होती तुला, पण काय करू आता राव, खिशात रुपयाच नाही. ती म्हणती कशाला, मला कुठं मिरवायचंय. मागच्या नातीच्या लग्नातल्या आहेराची तशीच घडी नाही मोडलेली. जमलं पाहिजे हो. यानं त्याला बोलायचं, त्यानं बोलायचं, त्यानं बोलायचं आणि एकूण एकाच्या किमती ठेवायची नाही. शेवटी तीच सांभाळते पत्नी. लेक गेले सुना गेल्या, पण म्हातारीला नाही सोडता आलं. पण या नकराने झटका द्यायच्या, दनादन म्हाताऱ्या खाली आदळायच्या. म्हाताऱ्या पण हतबल झाल्या. सगळे स्वतःचे समजा, पण तुम्हाला मृत्यूच्या दाढेतून तुम्हाला एकट्याला सुटायचं माईबाप. एकला चलो रे भाई, एकला चलो रे. ए अकेले आने वाले तू अकेला जाएगा, तू अकेला जाएगा. सगळ्या पत्न्या घरी निघून गेल्या. सगळ्या पत्न्या गेल्या. म्हणे आता गळालेलं पाणी, पिकलेलं पाणी कधीतरी गळतच असतं. तुम्ही आणि तुमचं नशीब. गजेंद्र एकटा पडला आणि हतबल झाला. ज्यांच्यासाठी रात्रीचा दिवस दिवसाची रात्र केली, जिला लाख रुपये खर्च करून आणली घरात, जिच्यासाठी माय बाप तोडले, ती लग्नाची बायको बेईमान झाली राव. असं पुढं असतं का. पश्चाताप झाला, पश्चातापाने धुतला गेला. कोणीच नाही. पण ज्या आरती निसर्ग आहे, हे सरोवर आहे, हा पर्वत आहे, ज्या आरती मी, हा नखरे. चित्र असेल तर त्याला कोणीतरी रंगवणारा चित्रकार असतो. ज्या आरती एवढं सुंदर चित्र आहे, याचा कोणीतरी नियंता आणि निर्माता असेल. नाही माहिती मला त्याचं नाव, नाही माहिती तो कुठे राहतो, नाही माहिती त्याला आवाज कसा देतात, पण माझा आकंत तो ऐकू शकतो. सरोवरातलं फूल तोडलं, कमळ सोंडेत घेतलं आणि उंच आकाशाच्या दिशेनं दिलं भिरकावून, आणि आकंत करू लागला, कोण होईल तो ब्रह्मांड चालक, आपणाची हाक देईल हाके. कनवाळू कृपाळू भक्ताला गजेंद्राचा धावा, गजेंद्राचा धावा तुआ केला विजाई. कनवाळू कृपाळू लागे उधरणे, गजेंद्राचा धावा, गजेंद्राचा धावा तुआ केला विजाई. कनवाळू कृपाळू भक्ताला
गजेंद्राचा धावा तू केला विधान हे करिवाळू कृपाळू जगतानी धरी गजेंद्राचा धावा तू केला विधान गजेंद्राचा धावा तू केला बोले हरी भगवान की जय। परमात्मा गजेंद्राचा धावा ऐकून किती स्पीडने धावले। हा कहे हत्ती और ती कहे गजराज, हा कहे लक्ष्मी ती कहे गजराज, आगे लगत गोली पीछे होत आवाज। किती क्षणात धावले, हत्ती म्हणायच्या आत धावले परमात्मा, ह म्हणायला लक्ष्मी जवळ होते आणि ती म्हणायला हत्तीपर्यंत आले। हत्ती म्हणा बरं, हत्ती म्हणा, पुढे चा लावू नका। ह म्हणायला लक्ष्मी जवळ, कुठं चालली मालक, ह ती म्हणायला तर हत्तीपर्यंत आली। गरुडाचा वेग देवाला कमी पडला। परमात्माने गरुडा फेरीन लावली, पावडर नंतर लावा, माझा भक्त अडचणीत आहे, त्याला माझी गरज आहे। आगे गोळी लागती, गोळी शिरती, गोळी आधी सुटती आणि आवाज मागून होतो तिचा नंतर। आगे लगत गोली पीछे होता आवाज। परमात्मा प्रगट झाले, बोले भक्त वत्सल भगवान की जय। परमात्मा प्रगट झाले, सुदर्शन चक्र काढलं आणि जसं काढलं नकराचं मस्तक उडवलं आणि गजेंद्राला आपल्या सोबत घेऊन जाऊ लागले वैकुंठाला। त्यावेळी नकरातून एक दिव्य पुरुष प्रगट झाला। ऐका माय, नकरातून दिव्य पुरुष प्रगट झाला। हा गजेंद्र कोण होता? मागच्या जन्मातला इंद्रद्युम्न नावाचा राजा होता। अगस्त्य ऋषींनी शाप दिला, तुला कळत नाही, साधू संत आले उठायचं कळत नाही, तुला दर्शन काढायचं कळत नाही, एवढा उन्मत्त झालास, हत्ती म्हणून जन्माला येशील मृत्यू लोकात। आणि हा जो नकर होता मागच्या जन्मात, हा हुहू नावाचा गंधर्व होता। स्वर्गात दोन गंधर्व होते, हा हा आणि दुसरा हुहू। कोण? हा आणि हुहू। हसायला लागला आपण तर मग तरी माणसं म्हणजे काय हा हुहू लावलं तुम्ही, हा हा हुहू, हे म्हणजे एंटरटेनमेंट करण्यासाठी। चला येऊ द्या हवा, चला हवा येऊ द्या, ते म्हणजे हसण्यासाठी, एंटरटेनमेंट करण्यासाठी होते, हसण्यासाठी, कॉमेडी होती जरा दोघं। देवल ऋषीला हा पाण्यातून आला आणि पायाला येऊन असं गपकन धरलं त्याने, ते हसण्यासाठी आणि घाबरण्यासाठी। राग आला देवल ऋषीला, मगरी सारखा येऊन गपचूप धरतोस, शाप आहे माझा तुला, मगर होशील तू। शरण आला तू, तुझा उद्धार करण्यासाठी जगाचा मालक अवतार घेईल। तोच हुहू नावाचा गंधर्व मगर झाला आणि इंद्रद्युम्न नावाचा राजा हत्ती झाला। त्यांचा उद्धार करण्यासाठी परमात्मा आले। हा मगर काय म्हटला माहितीये, मगरीतून एक पुरुष प्रगट झाला। देवा, अरे असा कुठं न्याय असतो का? त्याला सोबत घेऊन चालला असन मला इथं। परमात्माने नकरा तुला नरकालाच पाठवतो, थांब आता, दम धर तू नुसता। तो म्हणे, अरे कोणाला गप्प्या, कोणाला कोरड्या धमक्या देतोस देवा, तुला काय वाटलं तुझ्या कोरड्या धमक्यान मी घाबरन? त्याला एकट्याला नेऊन मला इथे ठेवून जर जात असेल तो उद्या रातोरात सगळ्या वृत्तपत्रकाच्या संपादकाला आज रात्री फोन करीन आणि उद्या पेपरला हेडलाईनच आली पाहिजे, संताचे पाय धरू नका, देव धर्म करू नका। जो देव धर्म करतो, संताचे पाय धरतो, देव त्याला नरकाला पाठवतो। देव म्हणे जरा डेंजरच या, ईडी लागायच्या आतच घाबरला हा। परमात्मा म्हणतो नको रे बाबा, याच्या नादी लागणं नको। काही कधी कधी लोकांच्या नादी लागणं गरजेचं नसतं। परमात्मा म्हणे नको रे बाबा, याने जर अपप्रचार केला तर हाय ते भक्त पार्ट्या बदली ते आपले, नको रे बाबा याच्या नादी लागणं। परमात्मा नक्र बोले देवासे हसू आले, म्हणे निंदा नाही तो स्तवन माझे केले। परमात्माला हसू आलं, नक्र बोलत होता देव हसत होता। काय भक्तीचे विरोधी। देवा तुला प्राप्त करण्यासाठी गजेंद्र तुझा भक्त आहे, त्याचे 1000 वर्ष पाय धरले मी आणि भक्ताचे पाय धरल्यानंतर उद्धार करावा। नाथ महाराज म्हणतात की हरी प्राप्तीसी उपाय धरावे, संताची प्राप्ती होण्यासाठी हरीचे पाय धरणं गरजेचे। देवा त्याला वर घेऊन चाललास, तुझा भक्त आहे, तुझ्या भक्ताचा मी भक्त आहे, मला सुद्धा तुझ्या सोबत यायचे। परमात्म्याने हत्ती सहित नकराला सुद्धा वैकुंठाची प्राप्ती करून दिली। ही तामस मन्वंतरातली हरी ह्या अवताराची कथा आहे।
गजेंद्राचं आख्यान गजेंद्राने 35 श्लोकामध्ये भगवान परमात्म्याची जी स्तुती केली त्याला गजेंद्र मोक्ष म्हणतात. जो व्यक्ती दररोज गजेंद्र मोक्षाचा पाठ करतो त्याला अंतिम क्षणाला परमात्म्याचा साक्षात्कार होतो. अंतिम क्षणाला त्याला परमात्मा दर्शन देतात असं या कथेचं महात्म्य. त्यानंतर चाक्षुष 6व्या मन्वंतरामध्ये परमात्म्याने अजित हा अवतार धारण केला आणि भगवान परमात्म्याने समुद्राचं मंथन केलं. समुद्राचं मंथन, तुम्हाला मंथन माहिती आहे का? मंथन म्हणजे अभय दादा, मंथन म्हणजे म्हणा. घुम घुम करती डेरे घुमती, घुम 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 करती डेरे घुमती, आनंदला गवळणी गवळणी छंद छंद बोलती, आनंदला गवळणी गवळणी छंद छंद बोलती, आनंदला गवळणी गवळणी छंद छंद बोलती, आनंदला गवळणी गवळणी छंद छंद डोलती. घुम घुम करती डेरे घुमती, घुम घुम करती डेरे घुमती, आनंदला गवळणी गवळणी छंद छंद बोलती, आनंदला गवळणी गवळणी छंद छंद बोलती, आनंदला गवळणी गवळणी छंद छंद डोलती, आनंदला गवळणी गवळणी छंद छंद डोलती. माझ्या बाळा करू दे रे मंथना, माझ्या बाळा करू दे रे मंथना, माझ्या बाळा करू दे रे मंथना, बाळा करू दे रे मंथना, माझ्या बाळा करू दे रे मंथना, बाळा करू दे रे मंथना. माझ्या बा